अब हम हमारे यहां से सिर्फ और सिर्फ स्वदेशी माल ही बेचेंगे। आपण सध्या चर्चा ऐकतोय स्वदेशी वस्तू, स्वदेशी माल, देशांतर उत्पादन आणि मेक इन इंडिया। तर या सगळ्यामध्ये सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी शेतकऱ्यांसाठी आहे। शेतमालाला योग्य भाव देणे, शेतमालाला योग्य बाजारपेठ देणे आणि शेतकऱ्याला फायनान्शियल सपोर्ट करणे, ही सगळी पूर्णतः गरज शासनाच्या हातात आहे आणि ते शासन करू शकते। आणि जर शासनाने ही गोष्ट पूर्णपणे केली तर शासनाला परदेशातून आयात करावं लागणारच नाही। एवढा शेतमाल आणि त्याच्यावरचा प्रक्रिया उद्योग जर योग्यरित्या बिल्डअप झाला तर खऱ्या अर्थाने भारतातील शेतकरी पूर्ण बनायला वेळ लागणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण चायनाकडून सर्वात जास्त आयात करतो आणि चायनीज वस्तू हा जास्तीत जास्त आयात केल्यामुळे आणि इतर देशातून जसं की ब्राझील किंवा पाकिस्तानमधून सुद्धा काही वस्तू आपण आयात केलेत गेले 10 वर्ष झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही हे फॅक्ट आहे। आणि जर भाव मिळवून द्यायचा आहे तर आयात कमी करावी लागेल आणि देशात शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा लागेल, ही वास्तविक सरकारला MSP अंतर्गत माहिती आहे।